CSC पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल कशाप्रकारे भरायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला CSC पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे. CSC पोर्टल लॉग इन करण्याकरता आपल्याला आपला CSC ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दिसत आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी आपल्याला एंटर करून साइन इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे इलेक्ट्रिसिटी दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये बिल पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जो छोटासा सर्च बॉक्स दिसत आहे या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं राज्य टाकून घ्यायचं आहे. इथं राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी कंझ्युमर नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपला बिलिंग युनिट टाकायचा आहे जो 4 डिजिटचा असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जो आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलला लिंक असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि फेच बिल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या बिलाचे डिटेल आपल्याला फेच होतील. आपल्याकडे बिल किती आहे आणि ड्यू डेट किती आहे, किती तारखेला आपल्याला भरायचे आहे ते ड्यू डेट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. याच्या अगोदर आपल्याला हे बिल पेमेंट करायचं आहे. या तारखेच्या नंतर जर आपण बिल पेमेंट केलं तर ते पुन्हा पुढच्या बिलामध्ये आपल्याला लागून येईल. त्यामुळे या तारखेच्या अगोदरच आपल्याला हे बिल पेमेंट करून घ्यायचं आहे. आणि बिल ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे जे बरोबर आहे की नाही ते. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. आपली अमाऊंट एकदा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. जेवढे आपल्या बिलावरती आहे तेवढी अमाऊंट या ठिकाणी आहे की नाही ते त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून आपल्याला या ठिकाणी आपला जो CSCचा वॉलेट पिन असेल तो वॉलेट पिन या ठिकाणी टाकून आपल्याला बिल पेमेंट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पे वरती क्लिक करून आपल्याला हे बिल पेमेंट करून घ्यायचं आहे. बिल पेमेंट सक्सेसफुलरित्या आपलं झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रिंटमध्ये जाऊन रिसिप्टची डायरेक्ट प्रिंट देऊ शकता किंवा या ठिकाणावरून आपण PDF स्वरूपात देखील हे प्रिंट डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करू शकता. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.